नमस्कार, दैनिक चाल वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आलो आपण काश्मीर येथील काश्मीरची जी राजधानी आहे श्रीनगरमध्ये जे एक दाल सरोवर म्हणून आहे त्या ठिकाणी आलो आहेत. त्या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे काही पर्यटक भेट दिली आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्यावा की बाबा या दाल सरोवरची काय तुम्हाला जे राईड करता आली त्या राईड्सबद्दल काय सांगणार. सर नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव काय आहे? मी संजय कुसुमकर, मुखेडमधून, नांदेड जिल्हा, महाराष्ट्रामधून आलेलो आहे. तर आपल्याला या दाल सरोवरमध्ये तुम्ही जी राईड करताय तर तुम्हाला कसा अनुभव आला आहे? पहिल्यांदाच इथं आलो. शिकारा राईडचं नाव भरपूर ऐकलं होतं, दाल लेकचं पण भरपूर. इथं हाऊसबोटमध्ये आम्ही स्टे केलो. आम्ही मैत्री बचत गटामधून दरवर्षी कुठे ना कुठे आम्ही फिरायला जात असतो आणि यावेळेस आम्ही स्पेशली शिमला, कुल्लू मनाली, काश्मीर आणि अमृतसर हा पॅकेज निवडलेला आहे. आज 2 दिवसापासून आम्ही श्रीनगरमध्ये आहोत. श्रीनगरमध्ये आम्ही भरपूर सारे ठिकाणे पाहिलेत. स्पेशली या राईडबद्दल सांगायचं असेल, शिकारा राईड, तर ही खूप एक्साइटमेंट राईड आहे. इथं टोटल 12 पॉईंट्स आहेत. आपण पाहू शकता की भरपूर सारे पर्यटक इथं विजिट करताना दिसत आहेत. आणि हा जो तर आपल्यासोबत तसेच आपल्या नांदेड जिल्ह्याचे अजून काही पर्यटक आले आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. सुधीर भाऊ, तुम्हाला या दाल सरोवरमध्ये तुम्ही रायडिंग करता तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? हे दाल सरोवर खरं तर जन्मामध्ये येऊन आपण जे म्हणतो आपल्या भारताचा जो स्वर्ग आहे काश्मीर, आणि या काश्मीरच्या या स्वर्गाच्या ह्याच्यामध्ये आपण श्रीनगरच्या जे हृदय असते दाल लेक, या दाल लेकमध्ये आपण आहोत. आणि या दाल लेकमध्ये बघा इतक्या प्रमाणात पाणी हे जे आहे याच्यामध्ये सर्व या छोटे मोठे जे काश्मीरमधले जे काही बंधू आहेत त्यांनी आपले जे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये चालवतात. आणि यामधून भारताचा पर्यटन व्यवसाय पूर्वीच्या जे काही दुःखद प्रसंग राहत होते किंवा आतंकवादी जे प्रसंग राहत होते त्याच्यापासून दूर जात आपल्या भारताच्या पर्यटनाला उजाळा मिळण्यासाठी आपण सर्वांनी इथं यावं. बरं, थोडंफार एवढंच की काही अडीअडचणी असतात त्या जरा सोडून आपण आलात तर भारताच्या या काश्मीरच्या याच्यामध्ये खूप असं चांगलं आपल्या सर्वांना नैसर्गिक सौंदर्य मिळेल. आणि आपण असं फिरण्यामुळे आपल्या या जन्मामध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या जरा फिरल्यानंतर देशाटन केल्यानंतर नवीन नवीन अनुभव मिळतात, नवीन नवीन आपल्याला काही विचार मिळतात, ते आपण इथून घेऊन जावं अशी मी या प्रसंगी सांगू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद सुधीर भाऊ.